तर चला, आले का सगळे बांधकाम कामगार व्हिडिओ बघायला? आले नसतील तर लवकरात लवकर व्हिडिओला शेअर करा, कारण आतापर्यंतचा म्हणजेच आपल्या चॅनलवरती आतापर्यंत जेवढे व्हिडिओ झाले त्या व्हिडिओपैकी आजचा व्हिडिओ सगळ्यात महत्त्वाचा होणार आहे. आणि हा जो व्हिडिओ आहे तो प्रत्येक बांधकाम कामगारापर्यंत पोहोचलाच पाहिजे. त्यामुळे कुठल्याही प्रकारची जी जळकी न आणता तुम्ही प्रत्येक बांधकाम कामगारामध्ये हा व्हिडिओ शेअर करून टाका, की ज्यांनी आतापर्यंत स्कॉलरशिपचा फॉर्म भरला असेल किंवा दुसरा कोणता क्लेमचा भरला असेल, ज्याचे त्यांना पैसे येणार आहेत, असं त्यांच्यासाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे. त्यामुळे तुमच्या ओळखी-पाळखीमध्ये जरी देखील कोणी स्कॉलरशिपचा किंवा शिष्यवृत्तीचा फॉर्म भरला असेल, तर आत्ताच व्हिडिओला या शेअर करा, की जेणेकरून त्यांना देखील याचा फायदा होणार आहे. आणि ही जी नवीन अपडेट आलेली आहे, नवीन योजना आलेली आहे, याचा संपूर्ण फायदा प्रत्येक बांधकाम कामगाराला हा झालाच पाहिजे, असं आपल्या आजच्या व्हिडिओचं धोरण आहे. त्यामुळे लवकरात लवकर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलवरती 20,000 सबस्क्रायबर पूर्ण करण्यासाठी आत्ताच मदत करा. मदत करण्यासाठी तुम्हाला काहीच करायचं नाही आहे, फक्त लाईक करून खाली एक लाल कलरचं असं सबस्क्राईब बटन असेल तेवढंच बटन दाबायचं आहे. आता काय काय लोक फक्त व्हिडिओ पाहतात पण लाईक आणि सबस्क्राईब करत नाही, जसं काही त्याच्यासाठी पैसे लागतात. मित्रांनो, हे सगळं फ्री काम आहे. लाईक आणि सबस्क्राईबनी फायदा काय होतो, की जेव्हा जेव्हा मी असा महत्त्वाचा बांधकाम कामगार योजनेसंदर्भातील योजनेचा व्हिडिओ टाकेल, तो सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळत असतो. त्यासाठी एवढं तर करायलाच पाहिजे. आता या ठिकाणी मला तुम्हाला सांगायचं आहे का, तुम्ही ते व्यवस्थितरित्या ध्यान देऊन ऐकू शकता. आता या ठिकाणी आपली जी बांधकाम कामगार संघटना आहे किंवा काही जणांना बांधकाम व इतर बांधकाम कामगार कल्याण निधी किंवा तुम्ही त्याला महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ असं देखील म्हणत असताना, आता त्याचा जो निधी आहे तो मंडळामार्फत नोंदणीकृत बरं का, नोंदणीकृत बांधकाम कामगार, नोंदणीकृत म्हणजे कोणचे, ज्यांचे रिन्युअल चालू आहे, ज्यांचं रिन्युअल संपलंय त्यांनी आत्ताच व्हिडिओच्या खाली कमेंट करा, आमचं रिन्युअल संपलंय. त्यांच्यासाठी कमी खर्चामध्ये फक्त आणि फक्त ₹1 रिन्युअल घर बसल्या कसं करता येईल त्याचा व्हिडिओ बनवला जाईल आणि संपूर्ण त्यांचं रिन्युअल होईपर्यंत त्यांचं मार्गदर्शन केलं जाईल. त्यासाठी लगेच व्हिडिओच्या खाली कमेंट करा, रिन्युअल संपलेला आहे. आता या ठिकाणी हे जो निधी मंडळ आहे त्या मंडळामार्फत नोंदणीकृत बांधकाम कामगार, मी तुम्हाला सांगितले रिन्युअल असलेले जे बांधकाम कामगार आहेत त्या कामगारांच्या पाल्यांना म्हणजेच त्यांच्या मुलांना किंवा मुलीला जे काही शैक्षणिक शिक्षण घेत आहेत, अशी शैक्षणिक शिष्यवृत्ती म्हणजेच त्यांची जी कॉलेज किंवा शाळेची शिष्यवृत्ती किंवा तुम्ही त्याला स्कॉलरशिप म्हणू शकता, ही जी शैक्षणिक शिष्यवृत्तीची योजना आहे ती राबवण्यात येत असते. आणि तुम्ही याचा फॉर्म भरला असेल आणि जर फॉर्म भरला नसेल तर खूप सारे लोक, 99% लोक एकच चूक करत आहेत. ती कोणती चूक आहे ते मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत तर बघायलाच पाहिजे. आता जे काही योजना राबवण्यात येत असतात त्यामध्ये जे पात्र अर्जदार असतात त्यांना त्वरित शिष्यवृत्तीचा लाभ मंजूर करण्यात येत आहे. म्हणजेच आतापर्यंत लाभ जो आहे तो लवकरात लवकर मिळत नव्हता आणि खूप दिवस फॉर्म ऑफ पेंडिंग मध्ये राहत होता. पण महाराष्ट्र सरकारने आता पुन्हा काम चालू केलेलं आहे आणि तुमचे जे अर्ज आहेत ते जास्तीत जास्त प्रमाणात आणि लवकरात लवकर जे काही व्यवस्थितरित्या त्यांना ते फॉर्म अप्रूव्ड करता येतील. म्हणजेच अप्रूव्ड किंवा तुम्हाला मेसेज देखील येत असतो की स्वीकार करण्यात येतील किंवा अस्वीकार करण्यात येतील. असे हे 2-3 कामं महाराष्ट्र सरकारने चालू केलेले आहेत. आणि हे कामं जे आहेत ते फक्त स्कॉलरशिपचेच नाही आहेत. तुम्ही जर रिन्युअलसाठी देखील या ठिकाणी अर्ज केला असेल तर तो देखील लवकरात लवकर अप्रूव्ड होणार आहे किंवा तुम्ही त्याला स्वीकार देखील म्हणू शकता, हे होणार आहे. आणि ज्यांनी स्कॉलरशिपचा फॉर्म भरलाय त्यांच्यासाठी तर ही आनंदाचीच गोष्ट आहे. पण जे लोक फॉर्म भरायला जाणार आहेत त्यांच्यासाठी तर अजूनच सोने पे सुहागा होणार आहे. आता मित्रांनो, अनेक विद्यार्थ्यांच्या खात्यावर शिष्यवृत्ती रक्कम जमा झालेली आहे. आता प्रत्येकाला प्रश्न पडला असेल की दादा, व्हिडिओच्या काही जे जुने व्हिडिओ होते त्यामध्ये सांगतात की जो विद्यार्थी आहे, कारण जो विद्यार्थी आहे त्याच्या खात्यावर तर ₹1ही रुपयाची स्कॉलरशिप येणार नाही. आणि या व्हिडिओमध्ये तुम्ही हे काय सांगितलंय GR मध्ये, की विद्यार्थ्यांच्या खात्यावरती ही जी रक्कम आहे ती जमा करण्यात येत आहे. तर या ठिकाणी जे आपलं महाराष्ट्र सरकार आहे आणि त्यामधीलच जे आपलं हे जे या ठिकाणी मंडळ आहे यांच्याकडून छोटीशी चुकी झालेली आहे. या ठिकाणी त्यांना विद्यार्थ्यांच्या खात्यावर असं न लिहिता कामगारांच्या खात्यावर लिहायचं होतं. आता तुम्हाला वाटलं असेल GR कसं काय चुकू शकतो. मित्रांनो, काही चुका होत असतात आणि ही दुरुस्त देखील करण्यात येऊ शकते. आपल्या चॅनलवरती ज्या दिवशी GR जाहीर होतो त्याच दिवशी ऑफिशियल व्हिडिओ टाकला जातो. म्हणजे ते संपूर्ण खरा आणि खऱ्या बातमीचाच व्हिडिओ टाकला जातो.
आता आज हा जो जी आर आहे तो आज सकाळी आलेला आहे आणि व्हिडिओ तुम्हाला दुपारी किंवा संध्याकाळी पाहायला मिळत असेल. पण हा जो चुकलेला जी आर आहे तो 2 ते 3 हप्त्यांच्या कालावधीमध्ये त्याला एडिट करून पुन्हा बांधकाम कामगारांपर्यंत पोहोचवला जाईल. आणि जर तुमची इच्छा असेल की एडिट झालेला जी आर तुम्हाला संपूर्ण पाहायचा आहे तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक मी टाकून देईल. त्यावरती या जी आरची तुम्हाला PDF पाहायला मिळून जाईल आणि तुम्ही ती PDF डाउनलोड करून हा संपूर्ण एडिट झालेला जी आर पाहू शकता. आपल्या चॅनलवरती आता तुम्हाला डायरेक्ट तो मेन जी आरच पोहोचवला जाईल. आता या ठिकाणी ज्या काही विद्यार्थी असेल किंवा कामगार असेल ज्यांनी अद्यापही अर्ज केलेला नाही त्यांनी लवकरात लवकर आवश्यक कागदपत्रांसह विहित नमुन्यात अर्ज सादर करावा, असं आपल्या महाराष्ट्र सरकारने आता प्रत्येक बांधकाम कामगाराला जे काही नोटिफिकेशन देण्याचं काम सुरुवात केलेली आहे. म्हणजेच आत्ता कोणता महिना चालू आहे, हा आहे मे महिना चालू. पण महाराष्ट्र सरकारने आपल्याला हे जे नोटिफिकेशन सांगितलंय ते जून जुलै महिन्यासाठी सांगितलेलं आहे. आता जून जुलै महिन्यामध्ये तुमचे पुन्हा एकदा शाळा कॉलेज जे आहेत ते पुन्हा एकदा चालू होतात नव्याने आणि तुम्हाला त्याच वेळेस नवीन अर्ज जे काही भरायचे आहेत. म्हणजेच जून किंवा जुलै महिन्यामध्ये तुमचा जो मुलगा असेल मुलगी असेल तो नवीन इयत्तेमध्ये जाईल आणि त्याला त्याची नवीन इयत्तेसाठी जो स्कॉलरशिपचा अर्ज आहे किंवा शिष्यवृत्तीचा अर्ज आहे तो भरता येईल. आणि महाराष्ट्र सरकार देखील तेच सांगतंय, ज्या दिवशी जून जुलै चालू होईल आणि तुमचे जे मुलं मुली असतील ते शाळेमध्ये नवीन इयत्तामध्ये पुढे ढकलले जातील त्याच दिवसापासून तुम्ही लवकरात लवकर जे आवश्यक कागदपत्र आहेत ते कागदपत्र गोळा करण्यासाठी लागायचं आहे. कारण तुम्हाला या ठिकाणी कोणते कागदपत्र लागतात, विद्यार्थ्याचं ID कार्ड लागतं, त्यानंतर विद्यार्थ्याचा बोनाफाईड लागतो, बोनाफाईड लागल्यानंतर त्याचं मार्कशीट जे आहे ते मार्कशीट देखील लागतं या ठिकाणी. अशा प्रकारचे ही जे महत्त्वाचे कागदपत्र आहे ते जमा करण्यासाठी काहींना 1 ते 2 महिन्यांचा कालावधी देखील लागतो. कारण ID कार्ड झालं, बोनाफाईड झालं, ह्या ज्या 2 गोष्टी आहेत त्या लवकरात लवकर मिळत नाही आणि त्यांना जमा करण्यासाठी हा जो वेळ आहे तो लागत असतो. त्यासाठीच महाराष्ट्र सरकारने सांगितलंय की जून जुलै महिना ज्या दिवशी चालू होईल त्या दिवसापासून लवकरात लवकर जे आवश्यक कागदपत्र आहेत या सर्व कागदपत्रांना आपण साठवायचं आहे. आणि जो विहित नमुना आहे, आता विहित नमुना हा जो शब्द आहे तो तुम्हाला कळाला नसेल. विहित नमुना म्हणजे कसा, तुम्ही जो ऑनलाईन फॉर्म भरता तो ऑनलाईन फॉर्म व्यवस्थितरित्या लागणारे सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट्स दाखवूनच तो फॉर्म तुम्हाला भरायचा आहे की जेणेकरून भविष्यामध्ये तुम्ही केलेला जो अर्ज असणार आहे तो अर्ज डिसअप्रूव्ह होणार नाही. आणि तुम्ही ज्या वेळेस एखाद्या इयत्तेचा पहिल्यांदाच फॉर्म भरताल त्या पहिल्याच बारीला तुम्हाला त्या योजनेचा लाभ दिला जाईल. कारण काय होतं, जर तुमचा फॉर्म 1-2 वेळा डिसअप्रूव्ह करण्यात आला, आता तुम्ही मी काय सांगतो हे व्यवस्थित ऐकून घ्या. जर तुमचा तो फॉर्म डिसअप्रूव्ह करण्यात आला किंवा अस्वीकार करण्यात आला तर त्याला पुन्हा भरण्यासाठी, पुन्हा व्हेरिफिकेशन होण्यासाठी आणि पुन्हा ॲक्सेप्ट होण्यासाठी खूप दिवस लागतात. आणि या कालावधीमध्येच काय होऊन जातं की जो विद्यार्थी असेल किंवा विद्यार्थिनी असेल ती पुढच्या इयत्तेमध्ये निघून जाते. मग त्यासाठी पुढच्या इयत्तेमध्ये गेल्यानंतर महाराष्ट्र सरकारचं एक ऑफिशियल काम असतं. जर विद्यार्थी पुढच्या इयत्तेत दिसला तर ते तुम्हाला तुमचा जो फॉर्म आहे तो अस्वीकार करून टाकतील आणि तुम्हाला तुमच्या लॉग इन किंवा जो साइन अप केलेला मोबाईल नंबर असेल त्यावरती काय येईल की विद्यार्थी अगोदरच पास झालेला आहे, किंवा तो फॉर्म भरण्याच्या अगोदरच दुसऱ्या इयत्तेमध्ये प्रवेश घेतलेला आहे. अशा प्रकारचे तुम्हाला ते मेसेज पाठवतील आणि या मेसेज सोबतच पाठवलं जाईल की तुम्ही केलेला जो अर्ज आहे तो अर्ज अस्वीकार करण्यात आलेला आहे. हे जे मी तुम्हाला सांगतोय हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि याशिवाय दुसरं काहीच नाही. जर मी सांगितलेल्या ह्या 2-3 गोष्टी तुम्ही लक्षात ठेवल्या तर नक्कीच तुमचा जो फॉर्म आहे तो अप्रूव्ड होणार आहे. तर मित्रांनो, मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटीच सांगितलं होतं की तुम्हाला मी व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे की खूप साऱ्या बांधकाम कामगारांचा जो फॉर्म आहे तो अस्वीकार होण्यामागचं कारण काय आहे. कारण 90 ते 80% लोकांचा फॉर्म हा डिसअप्रूव्ह किंवा अस्वीकार होतो. ज्या काही बांधकाम कामगारांनी कुठल्याही प्रकारचा एजंट लावला नव्हता. तर ते कशामुळे होतं ते मी तुम्हाला आता समजून सांगणार आहे. पण त्या अगोदर जर तुम्ही अजूनही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर आत्ताच व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या की जेणेकरून मी टाकलेला प्रत्येक व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळत असतो. आणि व्हिडिओला देखील तुमच्या कामगार मित्रांमध्ये शेअर करून घ्या की जेणेकरून त्यांना देखील या व्हिडिओची जी महत्त्वाची बातमी आहे ती आता कळून जाणार आहे.
तर चला मित्रांनो, तुमचा जास्त वेळ टाइमपास न करता सांगितल्याप्रमाणे की कोणती चुकी आहे ज्या केल्यामुळे तुमचा जो फॉर्म आहे तो अस्वीकार करण्यात येतो. पण त्या अगोदरच आपल्या जी-आरचा काही 1/4 भाग राहिलेला होता, आपण तो पाहून घेऊया. आता ही जी शिष्यवृत्ती मिळण्याची संधी आहे ती कुणीही गमावू नका. गमावू नका म्हणजे यामागचं कारण काय सांगायचं होतं, की चुकीचे फॉर्म, चुकीचं कागदपत्र किंवा चुकीची माहिती भरल्यामुळे तुमचा फॉर्म डिसअप्रूव्ह किंवा अस्वीकार करण्यात येतो आणि तुम्हाला त्या वर्षी जी स्कॉलरशिप किंवा शिष्यवृत्ती आहे ती गमावी लागते. असं व्हायला नको, कारण मागच्या वर्षी आणि या 2024-25 मध्ये देखील खूप साऱ्या लोकांनी हे जे फॉर्म 2-2, 3-3 वेळा अस्वीकार केल्यामुळे त्यांना त्या वर्षाची स्कॉलरशिप मिळालेली नाही आहे. आणि तुमच्यासाठी देखील असं होऊ नये यासाठीच आपल्या चॅनलवरती तळमळी केली जात असते. आता संपूर्ण माहिती व अर्ज प्रक्रिया मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत सांगितलेले आहे. आणि जर तुम्ही व्हिडिओ अर्धवट पाहिला असेल किंवा व्हिडिओला तुम्ही पळवून पाहिला असेल, म्हणजेच व्हिडिओ पळवला असेल, स्पीडवरती पाहिला असेल, तर यामागे तुमचाच तोटा होणार आहे. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, संपूर्ण व्हिडिओ पुन्हा पाहायचा आहे, तरच तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार आहे. अन्यथा तुमच्याकडून एक छोटीशी चुकी होईल. तुम्ही 99% फॉर्म हा बरोबर भरता, पण एक चुकी झाल्यामुळे त्या 1% तुमचा जो फॉर्म आहे तो फॉर्म 100% अस्वीकार करण्यात येईल आणि तुम्हाला योजनेपासून वंचित ठेवलं जाईल. त्यानंतरची सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे सगळ्यात मोठी चुकी कोणती, ती म्हणजे बँक डिटेल. बँक डिटेलची ही जी सगळ्यात महत्त्वाची चुकी आहे तो प्रत्येक बांधकाम कामगार करतो. बांधकाम कामगार चुकी काय करतो, ज्यावेळेस तो फॉर्म भरायला जातो त्यावेळेस जो तो क्लेम भरत असतो, E01 असेल, E02 असेल, 3 असेल, 4 असेल, 5 असेल, 6 असेल, असे 1 ते 6 E01 to E06 पर्यंतचे हे जे क्लेम आहेत, यापैकी कोणताही क्लेम भरायला गेल्यानंतर बांधकाम कामगार काय चुकी करतो, त्याच्या विद्यार्थ्याचा किंवा त्याच्या विद्यार्थिनीचा, त्याच्या मुलाचा किंवा मुलीचा फॉर्म भरताना तो त्या स्वतः विद्यार्थ्याचं जे बँक पासबुक आहे, बँक पासबुक ते ठिकाणी अपलोड करतो आणि त्याच्याच डिटेल्स त्या ठिकाणी अपलोड करतो. तर ही चुकी कोणीही करायची नाही आहे, कारण महाराष्ट्र सरकार ही जी बांधकाम कामगार शिष्यवृत्ती आहे ती फक्त आणि फक्त कामगारांच्या मुलांसाठी, त्यांच्या मुलींसाठी, त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि उच्च शिक्षणासाठी ही जी आर्थिक मदत आहे ती करत असते. या योजनेचा लाभ दुसऱ्या कुठल्याही योजनेचा नाही जुळत. हे संपूर्ण लाभ तुम्हाला दिलाच जातो. त्यासाठी तुम्हाला बँक डिटेल्स ह्या व्यवस्थित अपलोड कराव्या लागत असतात, कारण 40% लोकांचे जे फॉर्म आहेत ते चुकीचे बँक डिटेल्स असल्यामुळेच डिसअप्रूव्ह किंवा अस्वीकार करण्यात येत असतात. त्यामुळे तुमच्याकडून ही कार्ड काढताना चुकी झाली असेल किंवा फॉर्म भरताना चुकी झाली असेल, तर तुमची कार्ड काढताना चुकी झाली असेल तर तुम्ही ती एडिट करू शकता जिल्हा किंवा तालुका सुधार केंद्राला जाऊन. पण तुम्ही जो भरलेला क्लेम आहे तो क्लेम भरताना चुकी झाली असेल तर तुम्हाला काहीही करता येणार नाही आणि तुमचा जो अर्ज आहे तो डिसअप्रूव्ह करण्यात येणार आहे आणि तुम्हाला पुन्हा एकदा फॉर्म भरावा लागणार आहे. फॉर्म भरताना तुम्ही काय करायचं आहे, कामगाराचंच प्रत्येक बँक पासबुक द्यायचं आहे आणि जे शालेय डॉक्युमेंट्स असतात तेच फक्त विद्यार्थ्याचे लागणार आहेत. तर मित्रांनो, या व्यतिरिक्त काही प्रश्न राहिले असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. तुमच्या प्रत्येक कमेंटचं उत्तर आपल्या चॅनलवरती दिलं जाणार आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच, पण तुमची कमेंट केव्हा दिसेल, ज्यावेळेस तुमच्या व्हिडिओला लाईक असेल, चॅनलला सबस्क्राईब असेल आणि हा व्हिडिओ तुम्ही शेअर केलेला असेल, त्याच वेळेस तुम्ही कमीत कमी 3 लोकांना हा व्हिडिओ शेअर करायचा आहे. तेव्हाच तुमच्या कमेंटचं उत्तर मिळणार आहे. आणि ज्या वेळेस तुम्ही लाईक करून सबस्क्राईब करता त्याच दिवशी, त्याच वेळी, त्याच क्षणाला तुमचा जो फॉर्म आहे तो अस्वीकार करण्यात येणार आहे आणि त्यानंतरच 1 ते 2 तासामध्ये तुमच्या खात्यामध्ये तुमची रक्कम जमा केली जाणार आहे. तर मित्रांनो, भेटूया पुढील इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.